एक प्रथम आणि दोन उपविजेते. नक्की सोमनाथ भाऊ आमच्याकडे पाहत आहेत. आमच्या संघाचा देखील काही रेकॉर्ड असतील तर सांगा. जानमान सरवली संघाचे संघनायक सोमनाथ चौधरी यांची गेली 2 दिवस अगदी आपल्याला अमूल्य उपस्थिती लाभते या स्पर्धेसाठी. त्यांचे देखील आपण स्वागत करूया. नक्कीच बघूया. अल्पेश गायकवाड यांनी सांगितले की आज सोमनाथ भाऊ चौधरी यांच्याकडून स्पेशल या स्पर्धेमध्ये जे समालोचक आहेत, पंच आहेत आणि गुणलेखक यांच्यासाठी काहीतरी खास आज शुभ शनिवार आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी संतोष पाटील आई गावदेवी सोनाले संघाचे संघनायक यांच्याकडून आम्हाला कूलर स्पॉन्सर झालेले आहेत. त्यांचे देखील विशेष स्वागत आणि आभार व्यक्त करूया. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या गोवे संघ. नक्कीच आज आपल्याला 8 सामने खेळवायचे आहेत आणि सर्व संघांना आम्ही सूचित करतोय तुम्हाला 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं. येणारा जाणारा फलंदाज टी शर्टची सर्कल आहे, क्रॉस करत चला. पहिल्यांदा वॉर्निंग असेल, दुसऱ्यांदा डायरेक्ट पेनल्टी. नंदोजी पाटील आणि ऑल या स्पर्धेचा आयोजक संघ आई गावदेवी पिंपलगड संघाकडून या मी तुम्हाला सहकार्याची अपेक्षा करतोय. नक्कीच सर्व संघांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा आम्ही आपला वेल टाइम आहे तो सुरू करू. पहिले 3 ओव्हर 15 मिनिटं. ड्रिंक्स ब्रेकसाठी नक्कीच तुम्हाला 2 मिनिटं. 17 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये उभा करावा लागेल. काल स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून मुरवाई दिवेश संघ सेमी फायनलमध्ये दाखल झालाय जवानमान सारंगाव संघाला पराभूत करून. आणि कालच्या दिवसाचं आपण वैशिष्ट्य पाहिलं तर सर्वात मोठी धावसंख्या 72 मुरवाई दिवेश संघानं आपल्या नावी कोरली. आणि काल या स्पर्धेतील पहिली 50 सुधाकर पाटीलनं 56 नाबाद. वेलकम सुस्वागतम. गावदेवी पिंपलगड 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि एक उत्कृष्ट पंच गणेश पाटील यांचं मंचावर शुभागमन. नक्कीच उशीर का होईना आज दुसऱ्या दिवसातून पहिल्या चेंडूपासून उपस्थिती लाभलेली आहे. वेलकम. चांगले क्रिकेटर आहेत. काल साहिल शेळकेनं आपल्या या मायभूमीतून जे क्रिकेटर या पंचक्रोशी मैदानाने घडवलेत त्यांचा उल्लेख केलाय. त्यामध्ये गणेश पाटील यांचा देखील नावाचा उल्लेख होता. नक्कीच अगदी पिंपलगड म्हटलं की अमर एकता या टीमची दादागिरी भरपूर टेनिस बॉल क्रिकेटनं पाहिलेली आहे. सुरज जोशी असतील, बंडू पाटील, गणेश पाटील सारख्या दिग्गज खेळाडूंची नावं आवर्जून भिवंडी टेनिस बॉलमध्ये घेतली जातात. चला चला गोवे संघ मित्रांनो, वेळेच्या बाबतीत तुमचं सहकार्य आहेच. नक्कीच सोनाली संघ काहीसा उशिराने आलाय कारण की त्यांचं एक दुःखद निधन झालं असल्या कारणाने त्यांनी कमिटीला कळवलं होतं की आम्ही थोडंसं उशिराने येऊ आणि ते आलेत. चला आता आपण जास्त वेळ घेऊ नका, सामने लगेच सुरू करा. 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. आज आपल्याला 8 सामने खेळवायचे आहेत. नक्कीच वेलकम संजयजी पाटील, एक आमचे चांगले सहकारी मित्र आहेत. सध्या आमच्या मानकुली युनियन बँक मध्ये ते सध्या कार्यरत आहेत. आपलं स्वागत आहे. नक्कीच आज गोवे संघाकडे आपण पाहिले तर 15 ते 17 खेळाडू उपस्थित आहेत. वा. संजय मडवी आणि भगवान ही जोडी सलामीला आलेली आहे.
संजय मडवीना कोण विसरेल. अगदी आपण पाहिले तर सोनाली संघ एक छुपा रुस्तम संघ आहे. चालू सीझनचा विचार केला तर या संघाच्या नावी कित्येक चांगले विक्रम आहेत. गेम ऑन. गणपती बाप्पा जय श्रीराम. आजच्या दुसऱ्या दिवसातून पहिला चेंडू घेऊन आलेत गोलंदाज उल्हास, गोवे विपक्ष सोनाली असा आपण हा सामना पाहतोय. पहिला चेंडू भगवान यांच्यासाठी आणि पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. वाईटचा इशारा आलाय. आज पंच सुनील म्हात्रे सरांच्या जोडीला विक्रम नाईक, काल विष्णुजी केने, टिटवाला निंबवली या सरांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. चेक. सन्माननीय बाबुलनाथजी शेके साहेबांचं देखील शुभागमन झालं. वेलकम. आपलं देखील स्वागत आहे. चांगला चेंडू. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर पुढील चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला होता. तिथे उपस्थित राजेंद्र पाटील, एक गोवे संघाचे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख. सिंगलना धावसंख्या 2. हा चेंडू ऑन साइडला संजय मडवी यांच्या बॅट मधून चेंडू चाललाय कव कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार डीजे. सुरुवात संजय मडवी यांच्याकडून चौकाराने आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केलाय. उल्हास पाटील यांच्यावर आक्रमण. धावसंख्या 6. काल रवी भोईर यानं उजळीने सामन्यातून चौकाराने सुरुवात केली होती, तर आज दुसऱ्या दिवसातून संजय मडवीनं चौकाराने सुरुवात केलेली आहे. इथे हा चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा ऑन साइडला जातोय. चेंडूला उचललाय. दुसरीची कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. भगवान चांगले साथ देत आहेत. आज अरुण संघामध्ये काहीशे उशिराने जॉईन होतील. 2 धावा या चेंडूवर आलेत. धावसंख्या पोहोचली 8 वर. 3 चेंडू 8 धावा. बंडू पाटील यांना आपण इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. श्यामजी जगताप महाराष्ट्र पोलीस. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन आणि मिड ऑफ. चांगला झेल. फलंदाज बाद. संजय मडवीचा झेल टिपलाय. अखेरकार उल्हास पाटीलनं पलटवार केलाय. मोठी विकेट 8 या धावसंख्येवर. संदीप संघनायक आहेत सध्या. जयहनुमान गोवे संघाचे आपण संघनायक पाहिले तर याआधी तानाजी पाटील असतील, राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, श्यामजी जगताप, विजय पाटील या खेळाडूंनी या संघनायकाची या संघासाठी जबाबदारी याआधी पाहिलेली आहे. आज तानाजी पाटील संघामध्ये नाहीत, कारण की यष्टीरक्षक भूमिकेमध्ये आपण जास्त वेळ तानाजी पाटील यांना पाहिलाय जयहनुमान गोवे संघाकडून. नवीन फलंदाज आलेत रवी. संजय मडवी यांना लवकर बाद केलंय. 3 चेंडूमध्ये 6 धावांचे योगदान, 1 चौकार आणि 1 दुहेरी. उल्हास पाटील कमबॅक करताना पहिल्या 3 मध्ये धावा दिलेत 8. त्यानंतर विकेट. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर. चांगला चेंडू. अप्रतिम. अपील जरूर केली इष्टरक्षक बंडू पाटील यांच्याकडून. चांगला चेंडू. पाय चालले नव्हते. कुठेतरी फलंदाज अगदी कडे चेंडूला लेटकट करण्याचा प्रयत्न करत होते. अचूक टप्प्यावर नियंत्रित हा चेंडू आपण पाहिला उल्हास पाटील यांचा. धावसंख्या थांबलेली आहे 8. हा चेंडू देखील स्वतःला यॉर्क करून घेतलाय. डॉट बॉल. क्या बात आहे. चांगली वापसी उल्हास पाटील यांची. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये 1 विकेट, 2 डॉट. गुड बॉलिंग. चांगली सुरुवात. यानंतरचा पुढील सामना असेल गुरुदत्त मानकोली आणि वेताल कोपर. नक्कीच दोन्ही संघांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहा. दोन्ही संघांचा आपण सहर्ष स्वागत करूया. बरोबर 4 मिनिटांमध्ये पहिला ओव्हर कंप्लीट केलेला आहे. गोवे संघ चांगलं सहकार्य आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळेल. संदीपनं चांगला झेल घेऊन संजय मडवीला प्रतीचा प्रवास करायला लावलेला आहे. बघूया रवी आणि भगवान
या जोडीवर आता दुसऱ्या ओव्हरमध्ये समजेल की येणारा नवीन दमाचा फलंदाज की हे दोन फलंदाज हे दुसऱ्या ओव्हर खेळून काढतील. नक्कीच आई गावदेवी सोनाले संघाची देखील आपण स्पर्धा पाहिली. अतिशय चांगले पारितोषिक त्या सामन्यातून नक्कीच मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात ट्रॉफी, मॉप, साडी, चॉकलेट बॉक्स, संघनायकांना टॉससाठी घड्याळ, कॅप आणि कोल्ड्रिंक आत्तापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा आई गावदेवी सोनाले संघाच्या नावी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. चालू सीझनची आपल्या संघटनेची ही 13वी स्पर्धा आहे. चला चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो. 4 मिनिटामध्ये तुमचं पहिलं ओव्हर कंप्लीट झालेलं आहे. या गोष्टीकडे देखील लक्ष असू द्या. बघूया गोलंदाज आलेत ओव्हर नंबर 2 साठी. चंदू, नक्की चंदू आणि उल्हास या संघातील हे खूपच जुनी नावं आहेत आणि चांगले गोलंदाज आहेत. बघूया आज दिनेश सर देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. एचटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये चेंडूला ऑन साईडला टोलवलाय, चेंडू डीप मिड विकेटला उचललाय, दुसरीची कॉलिंग आणि भगवान आपल्या घरामध्ये सुखरूप. दिनेश बांबरे थोडेसे नाराज आहेत कारण की थ्रो थोडासा उशिराने आलाय. क्या बात आहे. भांजा आहे एसटी रक्षक आणि मामाच्या हातामध्ये बॅट आहे. कदाचित म्हणूनच दिनेश म्हणत असेल की मामाला मला आउट करायचा होता. धावसंख्या 10 झालेली आहे. चांगला चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू टाकलाय. काव कॉर्नर रिझनला विजय पाटील चेंडूला उचलतायत. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. 40+ क्रिकेटमध्ये असं बरंचसं चित्र पाहायला मिळतोय. मामा, भांजे, भाऊ भाऊ, त्यानंतर प्रत्येक संघामध्ये गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, गावचे समाजसेवक, उद्योगपती, करोडपती, नक्कीच सर्वच पाहायला मिळत आहेत. राजकीय क्षेत्रातील काही मोठे व्यक्तिमत्व आपले पोलीस असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर. 40+ क्रिकेट म्हटलं की एक परिपक्व खेळाडू. इथे भरपूर शपल क्रॉस झाले होते. भगवान चेंडूला खेळायचं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय डॉट. वेलकम, सुस्वागतम वेताल कोपार संघाचे शेखरजी पाटील आणि अरविंदजी पाटील आणि इतर सहकारी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चंदू, हा चेंडू बघूया उंचच उंच आहे. शॉर्ट मिड विकेटला बंडू पाटील. वेल जज कॅच, वेल श्याम जगताप आहेत. वा, इथे झेल पकडलाय बंडू पाटील आणि श्याम जगताप एकाच बावडीला. काय झेल टिपला या स्पर्धेतून. श्याम जगताप म्हटलं की महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सध्या कार्यरत आहेत. क्रिकेटवर ज्यांचा अपार प्रेम. चांगले झेल, 2 झेल उडाले आणि दोन्ही झेल पकडले. त्याआधी संदीपनं पकडलाय पहिल्या ओव्हरमध्ये आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये श्याम जगताप यांनी देखील चांगला झेल पकडलाय. दुसरा हादरा लागलाय आई गावदेवी सोनाले संघाला 12 या धावसंख्येवर. 9 चेंडूमध्ये 12 धावा आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 8, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये आले 4. आता नवीन फलंदाज इंद्रपाल तरे आई गावदेवी सोनाले संघाचा अष्टपैलू खेळाडू. या खेळाडूवर भरपूर त्यांच्या सहकाऱ्यांच्या 4 चेंडू झालेत, 1 डॉट. येस, शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इंद्रपाल तरे, क्या बात आहे. चांगला चेंडू होता. इथे फलंदाज बीट झाले होते, गतीनं बीट केलं होतं. चांगला चेंडू, पंचांचा इशारा येतो लेग बाईस. दिनेश भांबरे देखील इष्टांच्या मागे चुकले होते. बंडू पाटील यांना आपण पाहतो शॉर्ट थर्डमॅनला आहेत. श्याम जगताप शॉर्ट फाईनला उभे आहेत. अगदी दिनेश भांबरे यांचे 2 बॉडीगार, राईट हँड आणि लेफ्ट हँड. हा चेंडू बघूया, रवी यांना खेळून काढलाय. चेंडू चाललाय काव कॉर्नर रिझनला. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूला पकडलाय विजय पाटील यांच्याकडून. एक सिंगल धाव. सिंगलनं 2 ओव्हरची समाप्ती आणि 2 बाद 7च्या सरासरीनं
14 धावा आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेत 6. नक्कीच अगदी गोवे संघ होम ग्राउंडवर खेळतोय. याच मैदानावर खरं तर त्यांचा सराव स्वतः दिनेश भांबरे एक उत्कृष्ट पंच, चांगला क्रिकेटर. 10 मिनिटं 2 ओव्हरसाठी नक्कीच असं सहकार्य असू द्या. गुरुदत्त मानकोली आणि वेताल कोपार 2 ओव्हर झालेत. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. नक्कीच इथे दिनेश भांबरेला थांबवलं आणि दिलीप पाटील बघा, राजेंद्र पाटील एक चांगले गोलंदाज आहेत. अजून दिनेश एक पर्याय आहे. बंडू पाटील देखील गोलंदाज आहेत. दिलीप पाटील ओव्हर नंबर 3, 2 बाद 14. पहिला चेंडू ओव्हर नंबर 3. चेंडूला वाईडिश लॉंग ऑन मधून फील केलं गेलंय. फक्त एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 15. 13 चेंडूमध्ये 15 धावा आलेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. सकाळचं सत्र आहे, थोडंसं दमाट वातावरण. हा चेंडू गती चांगली आहे, अगदी वाईट यॉर्कर. काय कमालीची लाईन अँड लेंथ. दिलीप पाटील यांची ओळख आहे या गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू. यष्टीरक्षक दिनेश भांबरे देखील खुश आहेत. हा चेंडू अगदी लो फुलटॉस. चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. निकेत चेंडूच्या समोर चांगली फेकी. दुसरीची कॉलिंग आणि फलंदाज रवी धावचित बाद. निकेतचा अगदी क्विक थ्रो आपण पाहिलाय, रॉकेट थ्रो. नवीन फलंदाज के कैलास मडवी. कैलास मडवीच्या नावी देखील आपण पाहिलं. नुकतीच जी वीर तानाजी दापोडे इथे स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम केकेच्या नावी आहे. नक्की सोनाली संघ छुपा रुस्तम संघ आहे. कुठल्या संघाबरोबर पराभूत होईल आणि कुठल्या संघाला पराभूत करेल याचा अंदाज लावणं कठीण आहे. चालू सीझनचा विचार केला वेताल कोपर संघ देखील चांगला खेळ करतोय. गुरुदत्त मानकुले असेल, साई कृपा डुंगे या संघानं चालू सीझनमध्ये चांगल्या स्पर्धेमध्ये चांगल्या संघांना पराभूत केलेले आहे. बघूया इंद्रपाल तरे स्ट्राईकला एक फटका उडवलाय. बघूया चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. जबरदस्त फटका. चांगला प्रयत्न संदीप याचा देखील आपण पाहिला होता. इथे आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. धावा थांबल्या होत्या. इथे धावांना आता गती देण्याचं काम इंद्रपाल तरी करतात. धावसंख्या 22. 16 चेंडूमध्ये 22 आलेत. अजूनही 8 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. 3 बाद 22. पहिला षटकार इनिंगचा इंद्रपाल तरी यांच्या बॅटमधून. हा चेंडू सोडून दिलाय. लाईन अँड लेन थोडीशी चुकीची. इथे थोडासा दबाव. नक्की षटकार आल्यानंतर दिलीप पाटील यांच्यावर. धावसंख्या 23. सर्व आमचे लाडके प्रेक्षकांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. गावदेवी चषक. काय सुरेख चेंडू टाकलाय, अप्रतिम. दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव इथे पूर्ण. बॅट कट. नक्कीच आमचे पंच सुनील म्हात्रे, विक्रम नाईक या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या 25. जबरदस्त आपल्या गोलंदाजीतील ब्रह्मास्त्र सोडला होता. या चेंडूपासून खूप कमी फलंदाज वाचताना आपण पाहतोय. दिलीप पाटील इथे हा चेंडू देखील ऑन साईडला. बघूया काऊ कॉर्नर रिजनला उपस्थित विजय पाटील. चांगली फिल्डिंग. धावा मिळतील 2. 2 धावींनी संघाची टोटल बघता 27 या अंकावर पोहोचलेली आहे. 3 ओव्हर 3 बाद 27 धावा.
नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण प्लेअर ऑफ द डे देखील एक पैठणी साडी देतोय सूरज टेक्सटाईल मार्केटच्या माध्यमातून. दिलीप पाटीलनं 13 दिल्या, उल्हास पाटीलनं 8, चंदूनं 6. आता शेवटचा ओव्हर दिनेश भांबरे आलेत. राजेंद्र पाटील यानं थांबवलाय. राजेंद्र पाटील देखील एक चांगले गोलंदाज. बघूया दिनेश भांबरे उत्कृष्ट पंच म्हणून सध्या भिवंडी तालुक्यामध्ये चर्चा आहे. निकलेश बजाके असतील, दिनेश भांबरे, आमचे गणेश पाटील, याच पंचकृषीतून कित्येक चांगले क्रिकेटर परेश महाजन असतील आपले कोणचे. कित्येक भिवंडीतील मोठे मोठे स्पर्धेमध्ये या पंचांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. नुसतं क्रिकेट नाही तर काही क्रिकेटरनं नक्कीच स्वतःमध्ये चांगला बदलाव केलेला आहे. चांगले समालोचक घडलेत, चांगले पंच, चांगले गुणलेखक. दिनेश भांबरे ओव्हर नंबर 4चा पहिला चेंडू आणि अगदी चेंडू चाललाय स्टेट सीमा पार. के चा पहिला ब्लास्ट षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं ली बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उचललाय. तिथे मला वाटतं उल्हास आहेत. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या 34. नक्कीच आज या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून आमच्या मान्यवर कक्षामध्ये सोमनाथजी चौधरी, उद्योगपती सरवली, श्यामजी पाटील गोवे, संजयजी पाटील गोवे आणि आमचे मित्र गणेशजी ठाकरे, अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक सिंगल धाव, धावसंख्या 35. 21 चेंडूमध्ये 35 आलेत. शेवटचे 3 चेंडू आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही शेवटचा आणि अंतिम पुकारा देतोय वेताल कोपर आणि गुरुदत्ता मानकोली या 2 संघनायकांना. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू. दिनेश भांबरे एक सिंगल. बघा पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 3 सिंगल वापसी केलेली आहे. 36 धावा झालेत. इथे हा चेंडू अगदी कमी गतीने टाकलाय. स्कोर लेग पंचांच्या पाठीमागून चेंडूला उचललाय. दुसरीची कॉलिंग आणि फलंदाज इंद्रपाल तरे आउट. चेंडू एक शिल्लक आहे आणि फलंदाज झालेत चंद्रकांत. नक्कीच आमचे संजय भाऊ पाटील यांचे भांजे इंद्रपाल तरे गेले आणि चंद्रकांत आलेत. बघूया शेवटचा एक चेंडू आहे. या चेंडूवर दिनेश भांबरे की फलंदाज चंद्रकांत, विजय कोणाचा असेल तो हा चेंडू सांगून जाईल. धावा बनलेत 37. मनोज केनी, गुरुदत्ता मानकोली संघाचे संघनायक. हा चेंडू बघूया. इथे पंच विक्रम नाईक सरांनं वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 38. 38 धावा लागलेत. 23 चेंडूमध्ये 38. गोवे संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चेक या ठिकाणी शुभागमन झालंय. ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगाव रांजनोलीचे माजी उपसरपंच सन्माननीय दिनेशजी जोशी साहेबांचं वेलकम, सुस्वागतम. आपलं गावदेवी चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटच्या चेंडूवर धावा आले 2 आणि बरोबर 10च्या सरासरीनं 40 बनवल्यात आणि 10.25च्या सरासरीनं 41 धावांचं लक्ष आहे जय हनुमान गोवे या संघासमोर. मानकोली विपक्ष कोपार दोन्ही संघनायक आपणाची रिपोर्टिंग करा. वेलकम. सोमनाथ भाऊ आपलं देखील सरचे स्वागत. आज गणेश पाटील असतील, सोमनाथ भाऊ यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. धन्यवाद. नक्कीच आपले ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगार
रांजनोली चे जोशी साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेले आहे. करूया आपण त्यांचं देखील स्वागत. चला मानकोली आणि कोपर संघ आपण आले जी रिपोर्टिंग करा. सँडी माली, सुनील माली, राहुल माली, मनोज केनी, ऑल टीम, अरविंद भाऊ, शेखरजी पाटील आपली रिपोर्टिंग करा. टॉससाठी आपल्याला उपस्थित राहायचं आहे. नक्कीच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष सरवली गावचे उद्योजक उद्योगपती शरदजी भोईरसाहेब आपल्याला जोडलेले आहेत बीटीचे लाईव्हच्या माध्यमातून. आणि नक्कीच त्यांनी गावदेवी 40+ पिंपलगार या संघाचं कौतुक केलेलं आहे. चांगलं स्पर्धेचं आयोजन नियोजन, चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, चांगलं DJ, चांगल्या ट्रॉफीज आहेत आणि सर्व संघांना त्यांच्याकडून शुभेच्छा दिल्या. धन्यवाद शरदजी भोईरसाहेब. आपलं गावदेवी चषक 2025 मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. सोनाले संघासाठी ब्रेकिंग न्यूज आहे कारण की शरद भोईर साहेबांचा संघ जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि आई गावदेवी सोनाले यांचा सकाळी एकत्र सराव असतोय. आणि शरद भोईर साहेबांनी सांगितलं या संघानं जर इथे फायनल मारली, या आई गावदेवी चषकावर नाव कोरलं तर त्यांच्याकडून त्यांना 5 कोंबडे आहेत. धन्यवाद साहेब, तुमच्या शुभेच्छा आम्ही आपल्या मित्रांबरोबर पोहोचवलेले आहेत. नक्की संतोष पाटील देखील असत आहेत कारण की आग्री महोत्सवची क्रीडानगरी आहे आणि त्या क्रीडानगरीमध्ये दोन्ही संघ एकत्र सराव करतात. शरद भोईर साहेब सध्या लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. वेताल कोपार आणि गुरुदत्त मानकोली दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. नक्कीच मित्रांनो आपण ऐकूया आजच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या सामन्याचं दुसरं सत्र. माझे सहकारी मित्र याच मातीतील एक गोड आवाज साहिल शेलके यांना आपण आमंत्रित करूया कॉम्बॉक्समध्ये. साहिल आपलं स्वागत आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करूया. स्वर्गीय वसंतदादा कालीराम पाटील गुंदवली यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स मी दिनेश जोशी साहेबांना विनंती करतोय. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजनोली चे माजी उपसरपंच यांचे विद्यमान आणि सदस्य आहेत. धन्यवाद. या गणेशजी पाटील आपलं देखील स्वागत आहे. गावदेवी वॉटर सप्लायर चे मालक वेलकम. वामन भाऊ आपलं देखील स्वागत आहे. मास्टर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर या मनोज केनी आपण यायचं वेलकम. सामना सुरू होतोय. या शेखरभाऊ पाटील, वेताल कोपर आणि गुरुदत्त मानकोली. दिनेशजी जोशी आपलं देखील वेलकम. ओमाजी पाटील आपलं देखील स्वागत आहे. गणेशजी ठाकरे, सोमनाथजी चौधरी आमचे सर्व मान्यवर येत आहेत. सामना सुरू होतोय. चला आपण दिनेश जोशी यांच्या शुभ हस्ते करूया या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी. चापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. दिनेश जोशी आपण नाणेफेकी उडवायची आहे. यस. छापाशी कॉलिंग अगेन्स्ट काटा आलेले आहे. गुरुदत्त मानकोली संघानं नाणेफेकी जिंकलेली आहे. मनोज केनी 4 ओव्हरचा सामना फक्त निर्णय सांगा. फिल्डिंग. धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा आहेत. गुरुदत्त मानकोली आणि वेताल कोपार नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि वेताल कोपर या संघाला फलंदाजीसाठी
आमंत्रित केले. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया साहिल शेलके यांचा आवाज. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव थँक्यू सो मच कायरामजी केणी सर. जाऊया मॅचच्या दिशेनं. विकेट गेली आहे. 41 धावांचा पाठलाग करत असताना विकेट गेली आहे. निकेशला माघारी परतावं लागलंय. घरच्या मैदानावरती खेळताना टीम गोवे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. याच मैदानावरती या सराव आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळत असतो. सध्या तरी तिसरा चेंडू फेस करत असताना विकेट काढली आहे रवीनं. अप्रतिम बॅटिंग झाली पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. दुसऱ्या डावाच्या पहिल्या चेंडूवरती तिहेरी धाव आली, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक गोलंदाजानं केलं. बॅटर दिलीप पाटील आपल्याला पाहायला मिळतील क्रमांक 3 वरती. पॉवर प्लेचं षटक सध्या तरी सुरू आहे. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. एक डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी काऊ कॉर्नर रिजनला तो खेळाडू आहे. नक्कीच 40+ म्हटलं तर सर्वांचा आवडीचा स्कोरर अल्पेश गायकवाड आमच्या समवेत आहेत. त्यात समवेत समालोचनमध्ये कायरामजी केणी सर आमच्या समवेत जॉईन आहेत. बॅकफूटवरती गेलाय, उडवलाय, इनफिल्डच्या वरनं फटका भरपूर चांगला. एकदा वेगानं कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न दिलीप पाटील पोचेल का? आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 2 धाव्यानं धावफलक पुढे सरकेल. 5 या अंकावरती. 5 रन ऑन कार्ड. 5 धावा धावफलकावरती. पंचकृषी क्रीडानगरी पिंपळघरचं हे मैदान अप्रतिम क्रीडानगरी आहे. आणि मी उल्लेख केला अनेक साऱ्या स्पर्धा या मैदानावरती अजून देखील येणं बाकी आहे. गोलंदाज सज्ज झाला. बॅकफुटला गेलाय, फटका भरपूर चांगला. मिड विकेटला खेळाडू नाही आहे. आणि 4 धावा धावफलकावरती. 4 धाव्यानं धावफलक 9 या अंकावरती जाऊन पोहोचले. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या षटकामध्ये. सुनील सर आणि त्यांच्या समवेत विक्रम नाईक सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. काल केणी सर होते, आज सुनील सर आलेत. यावेळेस देखील फोर्स केलं, स्वतःची बॉडी लँग्वेज सांभाळली. फटका चांगला तर आहे. स्क्वेअर लेगला फॉर्मबॉलिंग. हे काय केलं? चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आला आणि धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. धावा रोखायच्यात. 41 धावा पुरेशा आहेत. खरं तर कालच्या दिवसामध्ये हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या, परंतु पहिली मॅच नक्कीच पहिल्या मॅचमध्ये टीम सारंग गाव संघ अगदी 1 चेंडूमध्ये 4ची गरज असताना गोल्डन षटकार ठोकला होता. त्यानंतर शेवटच्या मॅचमध्ये दिवे संघासमोर पराभूत झाले. परंतु सध्या टीम गोवे संघ पहिल्या 4 चेंडूवरती बॅकफूटवरती होती. भरपूर चांगली गोलंदाजी रवीनं केली होती, परंतु त्यानंतर दिलीप आले आणि बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले. 13 धावा धावफलकावरती. 13 ऑन कार्ड. 13 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाला, म्हणजे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला
6 खेळाडू पाहायला मिळतील. चला वेग घेऊ नका, विनंती असेल. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. गणेश पाटील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. काल जेव्हा इतिहास सांगत होतो या मैदानाचा तेव्हा उल्लेख केला होता. या खेळाडूनं देखील, या व्यक्तीनं देखील मैदान गाजवलंय. अक्षरशः पिंपळघर गावाचं जे टेनिस बॉल क्रिकेट आहे ते पुढे नेण्यामागे या खेळाडूचा देखील मोठा वाटा आहे. तोच गणेश पाटील स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. खरं तर पहिला चेंडू अजून डिलेव्हर देखील झालेला नाही आहे, तरी सुद्धा आक्षेप घेतला जातोय. येस, 40+ कमिटीचा जो निर्णय आहे त्यानुसार मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल, चांगला चेंडू होता. एकदा अतिशय वेगानं कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. जर थोडासा वेगवान थ्रो आला असताना तर निश्चित रूपानं विकेट जाऊ शकत होती. आणि येस, ज्याप्रमाणे आमच्यापर्यंत माहिती पोहोचते, जी लिस्ट दिली आहे त्यानुसार तो खेळ होतो. ते नियम आहेत 40+ असोसिएशनचे. अनेक सारे नियम आहेत, वेगवेगळे नियम 40+ मध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. यावेळेस एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धोकादायक आहे आणि विकेट जाईल दिलीपची. मोठी विकेट मी उल्लेख केला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर विकेट जाऊ शकते. आणि बिग विकेट डाऊन. दिलीप पाटील बॅक टू द डगआउट. विकेट गेली आहे मोठी. ज्या खेळाडूंना 2 चौकार ठोकले होते लागोपाठचे त्याला माघारी परतावं लागलंय. अगदी जेव्हा दांडी गुल होते, जेव्हा झेल बाद होतो तेव्हा एवढं वाईट वाटत नाही जेवढं वाईट रनआउट झाल्यावरती वाटतं. 40+ क्रिकेट आहे. काही वेळेस मी कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख करत होतो, 40+ क्रिकेटमध्ये काय असतं, 45चे खेळाडू खेळतात. एक षटक संपल्यानंतर ते धावचीतनं विकेट टाकत असतात. परंतु त्या प्रकारे खेळ भरपूर चांगला होता दिलीपचा. परंतु आता त्याला विकेट कुठे ना कुठे घेतली जाते त्याची. नाखुश होता दिलीप. न्यू बॅटर बंडू पाटील आपल्याला पाहायला मिळतील क्रमांक 4 वरती. अपेक्षा भरपूर आहेत आणि बंडू पाटील जेव्हा त्याची बॅट बोलते ना तेव्हा प्रेक्षकांची भन्नाट गर्दी या मैदानावरती. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. लॉंगॉनचा खेळाडू जाईल, थ्रो करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मॅचमध्ये कमबॅक केलं टीम सोनायानं. दिलीपची विकेट मिळवली. धावफलक 18 वरती. विकेट काढायच्यात कारण जे 2 चौकार जर आले नसते ना तर मॅचमध्ये पूर्णपणे दबाव असता. यावेळेस बघा अगदी लवकर खेळण्याचा मानस, धाडस बॅट्समन बंडून केला आणि लेग बायचा इशारा अंपायरकडनं येतोय. विक्रमजी नाईक आपल्याला पाहायला मिळतात मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. लेग बाय, एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. इंद्रपाल पुढचा बॉल. यावेळेस लॉक स्वीप फटका उडवलाय. फटका फसलाय की काय, चेंडूपर्यंत कोणताही खेळाडू आलेला नाहीये. एकजा बंडू पाटील काय करतोय. मी उल्लेख केला की जर दांडी गुल झाली, झेल बाद झाले तर वाईट वाटत नाही, परंतु धावचीत जर बाद झाला ना तर स्वप्नामध्ये ती धाव येते. कारण क्रिकेट इमोशन्सने भरलेला खेळ आहे आणि सध्या आपण ग्रामीण खेळ पाहतोय 40+चा. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस सर्व बॅटनं लॉफ्टेड फटका. लॉंगॉनला खेळाडू आहे, फक्त पाहत बसतील. बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
अप्रतिम स्ट्रोक बंडू पाटील या खेळाडू याच फटक्यांसाठी जाणला देखील जातो. मोठे फटके सातत्याने बंडू पाटीलच्या बॅटमध्ये येत असतात आणि त्या प्रकारचा स्ट्रोक देखील हा पाहायला मिळाला. खेळाडू होते फक्त आणि फक्त प्रेक्षक बनून राहिले, त्याला वेळ मिळाला नाहीये बॉलपर्यंत पोहोचण्याचा. धावफलक 24 धावा. 24 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41चा पाठलाग करत असताना 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू 17ची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. टीम गोवे संघाला उल्लेख केला घरच्या मैदानावरती खेळतोय आणि त्या प्रकारे बंडू पाटील अपेक्षा भरपूर आहेत त्याच्या समेत. विजय आहेत त्यांच्या समवेत. आता विजयला देखील चांगला खेळ करणं गरजेचं. हे षटक भरपूर महत्त्वाचं आहे टीम सोनाळ्याच्या माध्यमातून. या षटकामध्ये 5 किंवा 6 इकॉनॉमिकल षटक जर गेलं ना तर शेवटच्या षटकामध्ये चांगल्या धावा राहतील आणि दबाव बनवू शकतात, परंतु त्यांना विकेट काढायचे आहेत. सातत्याने निर्धाव चेंडू टाकायचे आहेत. टीम कोपर आणि टीम मानकोली आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चोवीस धावा 17 धावांची गरज. 12 चेंडू 17ची गरज. गोलंदाज सखाराम पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये. हे षटक महत्वाचं आहे. पहिला बॉल उडवलाय, फटका तर फसला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. 11 मध्ये 16ची गरज. यावेळेस अप्रतिम फटका, बॉल सीमा पार येतोय हा बंडू पाटीलचा क्लास. षटकार. मी उल्लेख केला होता बंडू पाटीलचा की जेव्हा जेव्हा त्याची बॅट बोलते ना तेव्हा प्रेक्षकांची गर्दी येते या पंचकृषी क्रीडा नगरीवरती. हा फटका देखील चांगल्या लॉंगॉनला खेळाडू आहेत. यावेळेस एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. ओव्हर थ्रो झालाय. बॅकअपला कोणताही खेळाडू नाहीये आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. अशा धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. मोठे फटके येत आहेत जरूर, परंतु जर डॉट बॉल आले, विकेट काढले तर प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती बनू शकतो. परंतु सध्या काय घडलंय, या 2 धावा, ही धाव महत्वाची होती आणि ही महागात पडेल टीम सोनाळ्याला. धावा डिफेंड करतात. तुम्ही टोटल सेट केलाय आणि ती वाटचाल गोवे संघाची सध्या तरी सुरू आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेस आडव्या बॅटने बॉल आउट ऑफ पार्क. षटकार. अप्रतिम फटका, अगदी आकाशामध्येच गेला तो बॉल, लाला कंपाऊंड मध्ये. षटकार. मी उल्लेख केला ही ताकद आहे बंडूची. अप्रतिम फटका. नो बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. येस, क्रीजच्या बाहेर चेंडू टाकलाय गोलंदाजानं. दबाव आहे. हा दबाव, हा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 39. 40 झाल्या. 1 धावेची गरज आहे आणि मॅच फिनिश झाली.
मॅच झाली आहे फिनिश, मॅच जिंकली आहे टीम जयहनुमान गोवे संघानं. अभिनंदन टीम जयहनुमान गोवे. हार्ड लक टफ लक टीम सोनाई संघ. भरपूर साऱ्या मिस्टेक झाल्या या मॅचमध्ये. यूट्यूबवरती आपण आहोत, यूट्यूबवरती जा, आपण पहा कुठे मिस्टेक झाली ते सुधारा आणि पुढच्या टुर्नामेंटमध्ये नक्कीच भेटू. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅच